दर 2 महिन्यांनी रश्मी शुक्ला हे नाव राजकीय, प्रशासकीय आणि माध्यमांसमोर चर्चेत येतं. फडणवीसांच्या मर्जीतील अधिकारी, फोन टॅपिंग प्रकरण किंवा प्रशासकीय पदावर नियुक्ती या मुद्द्यावरून रश्मी शुक्ला यांची बातमी येते. नुकतंच राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र वादग्रस्त अधिकारी म्हणून वारंवार टीका होणाऱ्या या रश्मी शुक्ला आहेत तरी कोण, यासह त्यांच्याशी कनेक्टेड असलेलं फोन टॅपिंग प्रकरण नेमकं काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी मुक्ता लोंढे. तुम्ही पाहतात माय महानगर. सर्वात आधी अत्यंत चर्चेत असलेलं फोन टॅपिंग प्रकरण काय हे जाणून घेऊया. 2019 मध्ये झालेल्या राजकीय परिस्थितीवेळी शिवसेना भाजप युती फिसकटली. यावेळी इतर पक्षांसोबतच्या वाटाघाटीच्या चर्चा सुरू असताना महाराष्ट्र गुप्तचर विभागाच्या प्रमुख असणाऱ्या रश्मी शुक्ला यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप करण्यात आला. 2021 मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. दलालांमार्फत पोलिसांच्या बदल्या होत असल्याचा आरोप होता. या संदर्भात तत्कालीन राज्य गुप्त वार्ता विभागाच्या प्रमुख रश्मी शुक्ला यांनी तत्कालीन पोलीस महासंचालकांना लिहिलेल्या पत्राचा हवाला फडणवीस यांनी दिला होता. सोबतच कॉल रेकॉर्डिंग असलेलं एक पेन ड्राईव्ह देखील समोर आणलं होतं. त्यानंतर हा पेन ड्राईव्ह पुढे केंद्रीय गृह विभागाला तपासणीसाठी पाठवण्यात आला. मात्र इतका महत्त्वाचा सरकारी डेटा विरोधी पक्षाच्या हाती कसा काय लागतो याबद्दलही आरोप करण्यात आले. तर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांमधील गोपनीय पत्र उघड झाल्याचा गुन्हा अनोळखी व्यक्तीविरोधात दाखल केला होता. या प्रकरणात स्वतः देवेंद्र फडणवीस यांचा देखील जबाब नोंदवण्यात आला होता. याची CBI चौकशीही झाली. मात्र महाविकास आघाडी सरकार सत्तेबाहेर गेल्यानंतर महायुती सरकारच्या काळामध्ये फोन टॅपिंग प्रकरणी चौकशी अंती कोर्टात CBIने क्लोजर रिपोर्ट सादर केला. CBIने तपासात जे आरोप केले गेले ते निष्पन्न होत नसल्याचं म्हटलं. रश्मी शुक्ला यांच्या करिअरविषयी सांगायचं झाल्यास 1988च्या बॅचमधील त्या सर्वात वरिष्ठ IPS अधिकारी आहेत. 1996 ते 1999 या काळात नागपूर ग्रामीणच्या तर 1999 ते 2000 या काळात नागपूरच्या उपायुक्त त्या होत्या. 2016 मध्ये पुण्याच्या पोलीस आयुक्त पदाची धुरा त्यांनी सांभाळली. 2018 साली त्यांची राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. 2019 मध्ये सत्ता बदल झाल्यानंतरही महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये त्यांना पदनियुक्ती देण्यात आली. यासह त्यांची बदली सिव्हिल डिफेन्सच्या प्रमुख म्हणून करण्यात आली. फेब्रुवारी 2021 मध्ये त्यांची केंद्रीय राखीव पोलीस दलात अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी प्रतिनियुक्तीवर बदली करण्यात आली. मात्र आता पुन्हा एकदा रश्मी शुक्ला या महाराष्ट्रात दाखल झाल्या आहेत. महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदाची धुरा त्यांच्या हाती सोपवण्यात आली आहे. वारंवार रश्मी शुक्ला या देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतले अधिकारी म्हणून ओळखले जातात. अशा बातम्याही रंगतात. यामागचं कारण म्हणजे जेव्हा रश्मी शुक्ला या नागपूरच्या उपायुक्तपदी होत्या तेव्हा देवेंद्र फडणवीस हे नवखेच राजकारणात आले होते आणि त्यामुळे या चर्चा वारंवार रंगत असतात. मात्र यात किती तथ्य आहे आणि किती या बातम्या खऱ्या आहेत याबद्दल देखील शंका उपस्थित केल्या जातात. या संपूर्ण प्रकरणामध्ये आता रश्मी शुक्ला पुन्हा एकदा जे आहे महाराष्ट्राच्या महासंचालकपदी नियुक्त झालेल्या आहेत आणि यामुळे हे प्रकरण जे आहे पुन्हा एकदा नव्याने चर्चेच्या केंद्रस्थानी आलेलं आहे. याबद्दलची अधिक अपडेट, सविस्तर डिटेल्स तुम्हाला जाणून घ्यायची असेल, वाचायची असेल तर यासाठी तुम्ही mymahanagar.com या वेबसाईटवर लॉग इन करा. आमच्या फेसबुक, ट्विटर आणि Instagram अकाउंटला फॉलो करायला विसरू नका.